अन्न औषध प्रशासन धुळे कार्यालयामध्ये मी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. सहाय्यक आयुक्त अन्न. इथे 2 अन्न सुरक्षा अधिकारी सध्या माझ्याकडे कार्यरत आहेत. इथे 5 पदं आहेत, त्यापैकी 2 अधिकारी सध्या कार्यरत आहेत. तर धुळे जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून प्रतिबंधित अन्नपदार्थाबाबत आपण 11 ठिकाणी कारवाया केल्या. यामध्ये काही ठिकाणी दुकान, गोडाऊन, वाहनं. तर अशा 11 कारवायांमध्ये जवळपास 36,50,000चा साठा जप्त केलेला आहे. यामध्ये ज्या वाहनामधून साठा वाहतूक होत होता ते वाहनं पण जप्त करण्यात आलेली आहे आणि ज्या गोडाऊनमध्ये साठा साठवलेला होता त्या गोडाऊनला पण आपण सील केलेला आहे. त्यासोबतच इतर जे अन्नपदार्थ आहेत त्यात भेसळीच्या संशयावरून 5 ठिकाणी जप्त केलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 15,80,000 रुपयाचा साठा जप्त केलेला आहे. आणि त्यासोबतच हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या विशेष मोहिमेमध्ये आम्ही अस्वच्छता आढळल्याच्या कारणावरून 3 हॉटेलचे परवाने जे आहेत ते निलंबित केले आणि 5 ते 6 ठिकाणी आम्हाला विनापरवाना व्यवसाय आढळल्यामुळे त्यांना परवाना धारण करेपर्यंत बंद करण्याची नोटीस देण्यात आली. नागरिकांना तक्रार करायची असेल तर अनेक माध्यमं आहेत. त्यातलं सगळ्यात सोपं माध्यम FOS फॉस्कॉस ही केंद्र शासनाची एक वेबसाईट आहे. त्यावर कन्झ्युमर ग्रीव्हन्स या सेक्शनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतात. ती आमच्याकडे तात्काळ प्राप्त होते संबंधित जिल्ह्याला, संबंधित विभागाला. त्यासोबतच माननीय अन्न सुरक्षा आयुक्त मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात एक complaints.mahafda.in हे एक पोर्टल तयार केलेलं आहे ऑनलाईन. तर त्यामध्ये साधा आपला मोबाईल नंबर आणि आपलं नाव टाकून आपण कंप्लेंटची डिटेल देऊ शकता. फक्त तक्रारी करताना थोड्या नागरिकांनी पर्टिक्युलर दुकानाचं नाव किंवा कोणत्या आर्टिकलबद्दल त्यांना शंका आहे हे पर्टिक्युलर टाकलं तर तक्रारी सॉल्व्ह करायला थोडी मदत होईल. तर सध्या फॉस्फॉस आणि जे नवीन पोर्टल हे केलं आहे complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रारी करू शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.